भगवान प्रसन्न झाले ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाने विचारलं मी प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. त्यांनी मागितलं की देवा मला कोणाच्याही हातून माझा मृत्यू होऊ नये, शस्त्राला नको, अस्त्राला नको, माणसाला नको, जनावरांकडून नको, जलात नको, अग्नीत नको, दिवसा नको, रात्रीच्या नको. असं ज्यावेळेस ब्रह्मदेवाला त्यांनी वरदान मागून घेतलं, ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणलं. तथास्तु म्हणून तो 36 वर्ष तप करून पुन्हा घरी आला. आणि राज्य करत असताना काही काल महाराजा त्यांनी राज्य करत असताना त्यांच्या राजनगरीमध्ये सुंदर असं राज्य चाललं होतं. एके दिवशी कयादूच्या सामर्थ्याने, तिच्या पुण्याने, तिच्या पोटी भगवत भक्त जन्माला आला. त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादांचा जन्म झाला. खूप आनंद वाटला. आणि जन्मल्याबरोबर भक्त प्रल्हादांनी भगवंताचं चिंतन करायला लागला. ज्या हिरण्यकशिपुने पृथ्वीमध्ये देवाचं नाव बंद केलं, पृथ्वीमध्ये मंदिर ठेवले नाहीत, साधू संतांचा छल करायला लागला, आणि त्यांच्याच पोटी जन्माला आलेला भक्त प्रल्हाद जन्माला आल्याबरोबर देवाचं नाव घ्यायला लागला. जन्मल्याबरोबर प्रल्हादाने देवाचं नामस्मरण करायला लागलं. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण. देवाचं नामस्मरण करत असताना बापाने विचारलं, प्रल्हादा देवाचं नाव घेऊ नकोस, देवाचं नाव घेतलास तर मी तुला शिक्षा देईन. पण बाबा काही असो,
प्रल्हादाला बापाने भीती दाखवली, जर तू देवाचं नाव घेत असता मी तुला मृत्यूदंड देईल. महाराजा शुकाचार्याने प्रल्हादांची कथा सांगत असताना इतका आनंद झाला महाराजा. ते म्हणतात, आणि भक्त प्रल्हादाने नामचिंतन करत असताना हिरण्यकशिपूने त्याला एक चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. देवाचं नाव घेऊ नको म्हणतो, देवाचं नाव घेतो. एके दिवशी सकाळी सकाळी भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन याला कुठेतरी शाळेमध्ये टाकावं, शाळेमध्ये टाकावं म्हणून त्या मास्तराला बोलावलं. त्या मास्तराचं नाव होतं शंड आणि अमर्क. शंड आणि अमर्क असे हे दोन शिक्षक होते. त्या शिक्षकाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, गुरुजी याला तुम्ही असं शिक्षण द्या की त्याने देवाचं नाव घेतलं नाही पाहिजे. त्या शंड आणि अमर्काने प्रल्हादाला शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्या शाळेमध्ये मास्तर शिकवत असताना भक्त प्रल्हादांचं लक्ष नव्हतं शाळेमध्ये. दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेच्या बाहेर आल्यानंतर मुलाला जवळ घ्यायचं आणि त्या मुलाला शिकवायचं, पोरांनो अरे देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, भगवंताचं नाव घेतल्यानंतर सुख मिळेल, असं त्यांच्या मित्राला ते प्रल्हादाने शिकवत असताना त्याच्यामुळं काही मित्रमंडळी देवाचं भजन करायला लागले. जेवढे काही शाळेमध्ये विद्यार्थी होते तेही देवाचं भजन करायला लागले. नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. जय जय श्री राधे. शाळेमध्ये गेलं तर भक्त प्रल्हादाने सगळ्या मित्राला त्याला भजन शिकवला. तौराज्ञा प्रापितं बालं प्रल्हादं नायको विदधं पाठयामास तूं पाश्यानां शूरबालकानां यतत्र गुरुणां प्रोक्तं श्रुश्रुवेनो पठाञ्च न साधो मनसा मेने स्वपरासरं ग्रहश्रया. अशा प्रमाणे प्रल्हादाने सर्वांना त्यांनी भगवंताचं चिंतन घ्यायला सांगितलं. आणि त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतो, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर भजनाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. म्हणून ज्यांचं जीवन भजनात व्यतीत होतो त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही आहे. भजना बिना जल जइयो
आए सो जीवना जल जाइयो भजना बिना जल जाइयो. मला म्हणतो भजनाशिवाय माणसाला सुख मिळत नाहीये. प्रल्हाद म्हणतात तत्साधु मन्येश्वर वर्याधीना सदा समद्वीत निधाय समग्रहात हित्वात्मपातकं गृहबंधकुपं वनं गतो यद्वाश्रयेत. प्रल्हादाने विचार करला या लोकांच्या संख्येत राहण्यापेक्षा कुठंतरी वनात जाऊन देवाचं भजन करावं. माणसं घरामध्ये संसार करत असताना घरामध्ये परमार्थ करण्यासाठी लोकांना वेळ नसतो आणि कुठेतरी वनामध्ये जाऊन चिंतन करावं अशा अपेक्षेनं प्रल्हादाने वनामध्ये जायला निघाला. वनात गेल्यानंतर तिथं काय करू लागला त्याचं नारद सांगतात. नारदवाच श्रुत्वा पुत्र गिरो दैत्यं परपरक्षय समाहिता जहास बुद्धी बालाना भिद्यते परम बुद्धिवी. अशा प्रकारे अरे ते फक्त प्रल्हादाची बुद्धी आहे तो 5 वर्षांचा होता आणि लहान मुलांची बुद्धी तेवढी परिपक्व नसते त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही महाराज. त्या गुरुजीने खूप शिकवण्याचा प्रयत्न केला गुरुजीला सुद्धा ऐकला नाही. एका दिवशी मग आता हिरण्यकश्यपू कयादूला म्हणतो कयादू आपल्या प्रल्हादाला समजून सांग नाहीच ऐकला तर त्याला मी मृत्यूदंड देईन. त्यावेळेस महाराजा वत्साम प्रल्हाद भद्रम ते सत्यम कथम वाद भूषा बालानती कुतस्तुम प्रेषां बुद्धि पर्येव यः बुद्धिभेदं परम कृतं कृता हो तो स्वत भवत भाग्यातां श्रुतुकामानां गुरूणां कुलनंदनः. अशा प्रकारे त्याला समजून सांगितलं महाराज आणि भक्त प्रल्हादांनी काही देवाचं नाव घ्यायचं सोडलं नाही. मग काय झालं एका दिवशी हिरण्यकशिपूने निर्णय घेतला प्रल्हादाला सांगून आई ऐकला म्हणून माजलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला आणि तो हत्ती प्रल्हादाच्या समोर येऊन नतमस्तक झाला नाही. बघा ज्याचं भगवान रक्षण करतो त्याला कोणीच मारत नाही. नमोडी काटा हिंडता ज्याच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे राहे सरळीत मागे पुढे उभा राहे सरळीत मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घात. जय राधे जय श्री राधे राधे
भागवत कथेचा 5वा दिवस आमच्या परमश्रद्धे आमच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य महंत परमानंद महाराज त्यांनी काल पण आले होते आणि कधीसाठी आज पण या एक 10 मिनिटं महाराज बोलतो. देवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः. कर्पूरगौरं करुणावतारं
कथावाचक श्री हरिभक्तीपराय एकनाथजी महाराज आळंदीकर या परिसरामध्ये सुंदर अशी कथा महाराजांनी केलेली आहे, करत आहे. काल पण मी या कथेला आलो होतो, खूप आनंद आहे. आज तर असं आहे की नंद की आनंद भयो. अशा या आजच्या दिवसाला आजच्या दिवशी खूप मोठा आनंद आहे. परमात्मा हा मधुर आहे. आधारम मधुरम नयनम मधुरम. किती मधुर आहे एका आरतीतून सांगितलेलं आहे. आधार परमात्मा आधारम मधुरम आहे. त्याची कथा करीत असताना मनुष्याला भगवंताने आयुष्य दिलेलं आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, कोरोनामध्ये गेला असतात. कोरोना होता ना तुमच्याकडे. कोरोनामध्ये जर गेले असते आपण, कोण कथा ऐकली असते? बरं झालं की नाही? बरवी झाले आजरी नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो युद्ध बळी उरले ते हरी तुम्हा समर्थ. परमात्म्याने जे आयुष्य दिलेलं आहे आपल्याला, ते केवळ कथा ऐकण्यासाठी महाराजांच्या मुखात. आणि आपलं आयुष्य म्हणजे भगवंताने दिलेली देणगी आहे. दिलं नसतं तर कालच महाराजांनी सांगितलं, काही डुकर कोंबडे जनावर काही कथा ऐकायला येतात. म्हणून हे विधान दिलेले आहे आपल्याला. कोणतं? नरदेह. नरदेह निधान लागले हा. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार करुण भगवती. नरदेह निधान लागले हती. उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान आहे, सापडलेला आहे.
आणि या नरदेहात आलेल्या मनुष्याने काय केलं पाहिजे? महाराजांनी काल तुम्हाला सांगितलं की स्वर्णदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. काल मी शेवटी कथा ऐकणार होतो काल, आणि त्या आश्रमचं काही काम होतं, मठाचे काम होते. सगळ्यांचा सार म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये काय करायचं ते करून घ्यायचं. एका श्लोकामध्ये शास्त्र सांगतं, हस्त पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि निर्दयाना कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा गायत्री वा गीतकानि अन्नास्ते भारत भूमि भागे स्वधा पवनास तदहितो भूमि भावनायोया पुरुषा. काय सांगतं शास्त्र? हाताने काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. हाताने काय केलं पाहिजे? कधी टाळी वाजवली पाहिजे. तोंडाने काय केलं पाहिजे? ते घेऊन असं चिंतन केलेलं वेगळं. एक बाई तर भारीच नाव घेऊन गुलाबाचं फूल एवढंच येतं का महाराज तुम्हाला? गुलाबाचं फूल कसं हात गुलगुलू, आमचा मला कसा दिसतंय भोबडाचं पिलू. म्हणजे मला एकच सांगायचं याच्यातून, असं नाव न घेता त्या परमात्म्याचं, त्या कृष्ण परमात्म्याचं नाव गोड घेतलं पाहिजे. त्याचं नाव कसं आहे? गोड आहे. गीता नाम ढोबाचे पर्वत जळतील पापाचे. कृष्ण परमात्म्याच्या नावामध्ये एवढी ताकद आहे महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पाप हरण करणारा, आपली वासना नष्ट करणारा तो आहे. त्या परमात्म्याचं नाव गोड आहे. असे लोक आणि पुढची कथा महाराजांना सांगण्यासाठी प्रवृत्त होतो. एक छोटस भजन घेऊ. जिंदगी का परमात्म्याचं चिंतन करत असताना हिरण्यकश्यपूने शेवटचा पर्याय म्हणून असा काढला. त्यांनी एका कढईमध्ये तेल टाकलं आणि रातभर ते तेल कडवलं आणि भक्त प्रल्हादाला सांगतात, प्रल्हादा आता शेवटचा पर्याय आहे.
देवाचं जर तू नाव घेतला नाहीस तर तुम्ही तुला सोडतो आणि तुला त्या तेलामध्ये टाकून देईल. महाराज या भक्त प्रल्हादाचं चिंतन मध्ये कसं आहे सांगा. अखंड भगवंताचं चिंतन आहे. आनंद चिंतयन तुम्हा वेचना परिवासते देशा नित्य भिक्ताना योगक्षम वाहने. प्रत्येक रोमात भगवंताचं नामस्मरण प्रवाहित झालेलं होतं प्रल्हादांच्या. उकळत्या तेलामध्ये भक्त प्रल्हादाला उचलले आणि त्या कढईमध्ये टाकून दिले. प्रल्हादाला टाकल्याबरोबर जे तेल जे तापलेलं होतं ते प्रल्हादाचा आणि तेलाचा संबंध आल्याबरोबर ते तेल शांत झाले. तेल शांत झालं. प्रल्हादांचा स्पर्श झाला त्या तेलाला. एवढी नामामध्ये ताकद आणि शक्ती नामामध्ये आहे. एके दिवशी परत त्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला जवळ बोलावलं. तुला मारण्याचा एवढा प्रयत्न करून तू मरत नाहीस. तुला ज्याला जीवदान देतो तो आहे तरी तू सांग. त्याने सांगितलं बाबा ईश्वर सर्व भूतानां चक्षुराभ्याम ब्रह्मशिलाभ्याम सर्व भाती ब्रह्मात्म तत्वदात्मनि देतम पश्यन्ते ज्ञानयोगतः. माझा परमात्मा कुठं आहे हे मला अनुभूती आहे. अनुमय राम भरा है भागने को कहा जाए. जार मुख राम नहीं यही पका न जाए. माझा जीव तिथून निघाले. भगवान नरसिंहाचा अवतार भगवान जागच्या जागी नरसिंह भगवान की जय जय श्री महाराजांनी ही कथा सांगत असताना आनंद वाटला. तत्कथां समूहतं पुण्यं धन्यं संस्थानयनं शुभं यत्र तत्रोपणा श्लोको भगवान कविते हरिधी. अशा भगवान परमात्माचं स्वरूप बघितल्यानंतर महाराजा हा भगवान इतका क्रोधित झालेला होता. भगवंताला शांत करण्यासाठी सगळे लोक प्रयत्न केले पण देव शांत झाला नाही. शेवटी नारदाला समजलं भगवान परमात्मा रागारुद्र झालेले याचा राग कोण शांत करणार. नारद लक्ष्मी मातेकडे गेले. लक्ष्मीला सांगितलं माते देव इतके रागारुद्र झाले त्यांचा राग शांत करा. बघा एक लक्षात घ्या गडी किती बी रागा देऊ द्या थंड करायचं बाईच्या हातात असते.
तर सगळे लोकांनी प्रयत्न केला, परंतु त्याने काही देव शांत झाले नाही. नारद हुशार होते, लक्ष्मीकडे गेले, देवीला सांगितलं देव लय रागात आहे आणि याला तुम्ही शांत करा, शांत करा. लक्ष्मी म्हटली आलोच म्हणे लगेच. लक्ष्मीने तिथे येऊन बघितलं तर काय ते म्हणे माझं नवरच नाही म्हणे. माझं मालक असं नाही ना, अरे त्याचं रूप बघ ना, पशूंचंच मुंडकं, माणसाचं शरीर, आबाठबे असं शरीर, ते माझे मालक नाही म्हणे. निघून गेली लक्ष्मी. शेवटी महाराज सगळ्यांनी प्रल्हादाची विनंती केली, ज्याच्यासाठी तो परमात्मा इथं प्रगट झाला, आता तूच त्या भगवंताचा राग शांत कर. महाराजांनी विनंती केली, भगवान परमात्माची विनंती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वेगध्यानगम्यं वंदे विष्णु भव सर्वलोकैकनाथं. भगवंताचा राग शांत केले. भगवान परमात्माने त्याला मांडी उचलून घेतलं प्रल्हादाला. महाराजा त्याच्या पाठीवर हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नाम उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो घेतला खांदारी, भक्ती सुखे भक्ती सुखे अशा भगवान परमात्म्याला शांत केलं आणि प्रल्हादाला राज्यावर बसवलं. प्रल्हादाने नीतीनं राज्य केला. अशी कथा प्रल्हादांच्या पुढे इथं थांबूया. आपल्याला कृष्ण जन्म करायचा आणि बरंच कथा आहे. कृष्ण जन्म करण्याच्या अगोदर आणखी एक कथा सांगतो. तोपर्यंत सर्वांनी आपण चांगलं भजन करूया आणि भजन केल्यानंतर सर्वांनी
आहे ना. सुंदर अमृताही पेक्षा गोड असणारी ही भागवत कथा आहे. त्याच्यामध्ये अनेक चरित्र, महात्म्याचे चरित्र असतील, साधू संतांचे चरित्र असतील, त्यामध्ये राजे महाराजांचे चरित्र असतील. त्यांचे चरित्र ऐकल्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे चरित्र आहेत. बघा, माणसं असून माणसाचा उद्धार होईल यात काही नवल नाही. भगवंताचं नाव घेतल्यानंतर एका पशुचा सुद्धा उद्धार होतो. याची कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. ती कथा आहे गजेंद्राची कथा सांगतात. गजेंद्राची. ते गजेंद्र कोण आहे, ते गजेंद्र कुठं आहे, ते गजेंद्र काय करतो. तो एक हत्ती असून भगवंताचं नामस्मरण काय केला याची माहिती सांगत असताना शुकाचार्य महाराज सांगतात, राजा लक्षपूर्वक राजा कथा ऐकत असताना राजांची वृत्ती भगवत स्वरूप झाली होती. महाराज इतका आनंद वाटला. मी व्यासपीठावर मी नाचता येणार होतो. खरंच मला असं वाटलं तर तुमच्यामध्ये नाचावंच एक वेळेस. आता व्यासपीठावर खाली येत नाही. हा म्हणून महाराज आनंद कुठे भेटतो सांगावं. महाराज ह्या आनंद साजरा करण्यासाठी आपण किती पैसे लागले तर तो आनंद मिळणार नाही. एक भक्ती प्रेमाचा तो आनंद आहे आणि तो आनंदाचा क्षण या कथा कीर्तनातूनच मिळतो, कुठं मिळत नाही. आनंद समाधान मिळवण्यासाठी आपण कुठेही जातो, पण तिथं तो एवढा आनंद तुम्हाला भोगता येत नाही. तो आनंद भगवंताच्या दारामध्ये आनंद असतो. एक पशु आहे, पशु हत्ती. त्या हत्तीचा संसार सांगितले. हत्ती कोण आहे, कुठं आहे. हत्तीचं चरित्र गजेंद्राचं सांगत असताना शुकाचार्य महाराज म्हणतात, श्री शुकवाच आसादित गिरीवरो राज स्त्रिये कुटगिती दीक्षिता शिरयोजना व्रतम श्रीमान योजना युतमुचितः. ते गजेंद्राचं चरित्र सांगत असताना त्रिकूट नावाच्या पर्वतावर तो गजेंद्र राहत होता. त्रिकूट नावाचा पर्वत. ते पर्वत किती लांब होता, किती उंचावा होता, किती उंच होता याची माहिती सांगत असताना तावताम विश्रुताम पार्यात त्रिभी शृंगय पयोनि विहितम दिशा खंग रोचयत्नास्ते रोप्ययान सहिरणव्यय. अशा प्रकारच्या त्याची लांबी, उंची, खोली सगळं कमी सांगितलेलं आहे. तेवढं सांगण्यासाठी आपल्याला वेळ कमी आहे. आणि अशा त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावरती ते गजेंद्र राहत होता. त्याला बायका लई होती. त्याचा परिवार मोठं होतं. त्या पर्वतावर राहत असताना त्याला 1000 बायका होत्या. त्या हत्तीला त्याची पोरं, त्याची सुना, त्याचे नातवंड, खूप मोठा परिवार होता. एके दिवशी असं झालं, त्यांनी त्या त्रिकुट पर्वतावर राहत असताना त्यांच्या बाजूला एक तळ होतं. त्या तळ्यातलं पाणी पूर्ण आटलेलं होतं. पाणी आटल्यामुळं सगळं परिवार पाण्या वाचून तळमळत होतं. पाण्या वाचून तळमळत असताना त्याची बायको म्हणायला लागली, का हो, पाणी इथं पिण्यासाठी नाही, तळ आटले, दुसरे आपण तळ्याकडे जाऊन पाणी पिऊन घेऊया. त्याने सांगितलं मी तिकडे येत नाही. काय येत नाही? माझा विरोधक, माझा दुश्मन त्या सरोवरामध्ये राहतो, मी तिथं पाणी पित नाही, येत नाही. बायको हुशार होती, मोठी बायको. ती म्हणायला लागली, आम्ही एवढं परिवार असताना, एवढे आम्ही तुमचे राणे असताना, एवढे मुलं असताना, एवढे सुना असताना, एवढं नातवंड असताना आमच्या पुढे तो एवढा नत्र काय करू शकतो सांगा? आम्ही आहे ना. माणूस कोणाचंच ऐकत नाही महाराज, कोणाचं ऐकत नाही. गुरु सांगून ऐकत नाही, देव सांगून ऐकत नाही, संत सांगून ऐकत नाही, महाराज सांगून ऐकत नाही, मायबाप सांगून ऐकत नाही, शेजारी पाजारी सांगून ऐकत नाही. पण बायको सांगितले की हे
महाराजा ते म्हणतात फक्त तो शब्द तरी नाही. त्या गजेंद्राच्या पत्नीनं म्हणा लागले की आम्ही एवढा परिवार असताना तुम्ही काय काळजी करत असाल. खरं वाटतं महाराज. पाणी पिण्यासाठी निघाली. गजेंद्र पुढे निघाला, त्याच्या पाठीमागे पत्न्या निघाल्या, मुलं निघाल्या, सगळं परिवार निघालं. त्या सरोवराच्या जवळ आल्यानंतर त्या गजेंद्र म्हणतो तुम्हाला ताण लागली तुम्ही पाणी पिऊन घ्या. पोरांना पाणी पाजवलं, नातवंडाला पाणी पाजवलं, सुनाला पाणी पाजवलं, बायकांना पाणी पाजवलं. आता शेवटी दोघं राहिले होते, गजेंद्र त्याची बायका. ते पाणी पिऊन थोडं बाजूला गेल्यानंतर ते दोघं त्या पाण्यामध्ये गेले. पाण्यात गेल्यानंतर आता हत्तीचा स्वभाव असतो, पाण्यात गेले की ते पाण्यात गेले की त्याला तिथं काहीतरी जलक्रीडा करावी वाटते. अरे ते पाण्यात उतरल्याबरोबर सोंडात पाणी असं फुर्र बायकोच्या पाठीवर टाकलं. तिनं सुरमनवर उचलली, तिनं आपल्या मालकाच्या पाठीवर टाकलं. ते गजेंद्र म्हणतो अगं 1975 आपलं लग्न झालं होतं, त्यावेळेस काही एवढी सुविधा नव्हत्या, कुठं फिरायला त्याला वेळ भेटला नाही. आता सरोवर आहे चांगलं, सगळं परिवार गेले दूर, आपण मस्त जलक्रीडा करू. तिनं पाणी ओढायची, त्याच्या पाठीवर टाकायचं, त्यानं पाणी घ्यायचं, हिच्या पाठीवर टाकायचं. असा ह्याचा प्रोग्राम 1 तास चालला त्या पाण्यामध्ये. पाण्यामध्ये प्रोग्राम चालू असताना ते पाणी असं हालायला लागलं. पाणी हलत असताना त्या सरोवराच्या बाजूला तो नकर मगर बसलेला होता. त्याने याचीच वाट पाहत बसला होता बरेच वर्षापासून. त्याचं याचं जमत नव्हतं. तिथून पाहायला लागला कोणतरी नदीत उतरले आणि कोणतरी आलेला आहे म्हणून त्याला शोध घेत आला. तर अरे ज्यांची वाट पाहत होतो तोच माझ्या जवळ आलेला आहे. कारण मगरानं विचार केलं, ते मगर काय केला, जवळ 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 गेला आणि त्या हत्तीचं पाय पकडलं. हत्तीचा पाय पकडल्यावर हत्तीने किंकाळा मारली, धावा सोडवा धावा. मारल्याबरोबर त्याची बायको उचलली. बाहेर बायकोने पोरांना बोलावलं, सुनाला बोलावलं, नातवांना बोलावलं. अरे या 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 बाबा या. अरे आपला बाप अडचणीत आहे, संकटामध्ये सापडले आणि याला तुम्ही सोडवा. अरे हत्तीचं बळ किती जरी मोठं असलं परंतु हत्तीचं बळ पाण्यात चालू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या स्थानामध्ये त्याचं बळ अधिक असतं. आता तुमचं बळ हैदराबादमध्ये किती चांगलं, आम्ही बाहेरगावच्या माणसाचं काय चुनाव आहे. प्रत्येक स्थानात त्याचं बळ अधिक असतो. मगर पाण्यात राहत होता, त्याचं बळ अधिक. आणि तो मगर त्या ज्यावेळेस त्याचा पाय वडत असताना मध्ये मध्ये वडायला लागला आणि तेवढ्यामध्ये त्यांची जी पत्नी होती सगळ्याला बोलवलं. सगळ्याला बोलवल्यानंतर आपल्या बापाला सोडवावं म्हणून त्या हत्तीनं एकूण एकाच्या शेपटीला पकडून आपल्या बापाला बाहेर काढत होते, सोडत होते. त्याच्यापासून बाहेर काढत असताना महाराजा 1-2 दिवस शुद्ध झालं नाही, 1000 वर्ष चालू त्यांचं, 1000 वर्ष. ते पोरं काय म्हणायला लागले, पोरं म्हणायला लागले आता किती दिवस शुद्ध करणार. भूक लागली, ताण लागली, आपापलं संसार बघायचं. चला म्हणे बाजूला. एक एक पोरं निघून लागले, सुना निघून गेल्या, त्याची बायका होत्या ती बायकाही निघून गेल्या. शेवटी एकच बायका होती, ती मोठी बायका. ते गजेंद्र म्हणायला लागला का सगळे सोडून गेले मला, पोरं गेले, सुना गेले, नातू गेले, बायका गेले, पण तू एकटी आहे. तुझ्यामुळं मी इथं आलो, मी संकटात आहे आणि तू तरी मला सोडून जाऊ नकोस. गजेंद्राच्या डोळ्यावरती पाण्याचे अश्रू वाहत होते. गजेंद्र म्हणतो ज्याच्यासाठी मी एवढा संसार उभा केला, एवढा प्रपंच मी सजवला, यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून एवढा ऐश्वर ठेवलं, पण अंतकालाच्या वेश मला कोणीही सहकार्य करत नाही.
नाही नाही गुणाचे नाही गुणाचे नाही रे नाही सर्व